अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्व भक्तांचं आपल्या भक्तिमार्ग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी मनापासून स्वागत करते. तर भक्तांनो, आज आपण स्वामी सेवेतील एक सुंदर असा अनुभव पाहणार आहोत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध आदेश बांदेकर यांच्या पत्नी सौ सुचित्रा बांदेकर यांचा स्वामी सेवेतील स्वामींच्या सेवेचा थरारक असा अनुभव आपण आज पाहणार आहोत. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ महाराजांना त्रिवार वंदन आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. मी सुचित्रा बांदेकर. आपल्यापैकी सर्वजण मला ओळखतच असणार. बऱ्याच वेळा तुम्ही स्वामींचे अनुभव ऐकले असतील आणि मी स्वतःही ऐकले आहेत. मात्र आज माझ्या आयुष्यातील आठवण आणि तो कधीच न विसरणारा प्रसंग, त्यावेळी स्वामींनी दिलेली साथ, असा हा माझा दिव्य अनुभव आज तुम्हाला सांगत आहे. बऱ्याच जणांना माहिती असेल, आदेश खूप आजारी होता. तेव्हाचाच हा प्रसंग. त्याच्या 8 ते 10 दिवस आधी मोबाईलमध्ये अगदी सहजच स्वामींचे अनुभव लागले होते आणि त्यावेळी मी स्वतःच आदेशला म्हटलं, लोक काहीही मोबाईलला दाखवतात ना, प्रसिद्धीसाठी काहीही करत असतात. असं कधी असतं का? स्वामी असतील ठीक आहे, पण असे काही चमत्कार घडत असतील यावर अजिबात विश्वास नाही. सुचित्राताई म्हणतात, देवांना आम्ही मानायचो, पण अशा काही चमत्कारांवर आमचा कधीच विश्वास नव्हता. त्यावेळी हे असे अनुभव पाहून खोटेच आहेत असं आम्हाला नेहमी वाटायचं. त्यावेळी आदेशही हेच म्हटला, हे सर्व लोक प्रसिद्धीसाठी करत असतात, असं काही नसतं, लोक काहीही दाखवतात, असं आमचं बोलणं झालं. आमच्या घरी स्वामींचा एक फोटो होता. तो खूप जुना आहे, मात्र माझ्या सासूबाईंनी तो आणलेला होता आणि त्या नेहमीच त्या फोटोची पूजा करायच्या. खरं तर त्या गेल्यानंतर तो फोटो फक्त लावायचा म्हणून लावला होता. आम्ही कधीच त्याची पूजा केली नाही. मी देवांना मानत होते, पण खूप विश्वास किंवा चमत्कार घडतात यावर आमचा कधीच विश्वास नव्हता. त्या दिवशी आमचं बोलणं झालं आणि त्याच दिवशी त्याच रात्री आदेशला एक स्वप्न पडलं. स्वप्नात महाराज आले होते आणि ते आदेशला विभूती लावत होते, पण त्या स्वप्नाचा अर्थ त्याला कळलाच नाही. खरं तर त्याने ते स्वप्न मलाही सांगितलं नाही. त्यापुढे असेच 15 दिवस झाले आणि त्या दिवशी गुरुवार होता. मला मीटिंगसाठी बाहेर जायचं होतं. मी सकाळीच घराबाहेर पडले होते. आदेश घरातच होता. त्याला उशिराने शूटसाठी जायचं होतं. आमची एक सवय होती, घरातून नेहमी सकाळी घरातून बाहेर पडताना कोणता तरी ज्यूस पिऊन मगच बाहेर पडायचं. कधी बीट, कधी गाजर, दुधी किंवा कधी काकडी, असा कोणता तरी एक ज्यूस आम्ही प्यायचो आणि त्यानंतरच आमची पुढील कामे सुरू व्हायची. त्या दिवशी मी सकाळीच गेले होते. आदेशसाठी दुधाचा ज्यूस बनवून ठेवला होता. अगदी फोनवर बोलण्याच्या नादात तो हा ज्यूस पिऊन गेला आणि त्यानंतर त्याला कळाले की तो ज्यूस खूप कडवट असा होता. ज्यूस पिल्यानंतर फक्त 5 मिनिटं झाली होती आणि त्याला कसं तरी होऊ लागलं आणि अर्ध्याच तासात त्याला उलट्या होऊ लागल्या. तरीही त्याला वाटलं की इतकं काही नसेल आणि मग तो आराम करत बसला. पण थोड्या वेळाने अगदी अजून त्याला जास्त त्रास होऊ लागला. पूर्ण शरीर हे काळं पिवळं पडलं. अगदी त्याला डिसेंट्रीसुद्धा सुरू झाली आणि आता काहीतरी भयानक घडणार हे त्याला कळून चुकलं होतं. मग आमच्या ड्रायव्हरने मला कॉल केला. मी होते तसेच मीटिंगमधून निघाले. ड्रायव्हरला सांगितले, तोही आदेशला घेऊन हॉस्पिटलमध्ये ये. खरं तर 5 मिनिटांवरती हॉस्पिटल आहे. अगदी आमच्या घरापासून फक्त 5 मिनिटाचं अंतर आहे. मात्र त्या दिवशी हॉस्पिटलला पोहोचायला तब्बल 25 मिनिटे लागली, कारण ट्रॅफिक जाम होतं. हॉस्पिटलला मी आधीच पोहोचले होते आणि आदेशही पोहोचला. डॉक्टरांशी चर्चा करत असताना त्या क्षणी आदेशला रक्ताची उलटी झाली आणि प्रत्येकजण शांत झाला. अगदी कुणालाच कळेना की काय झाले.
डॉक्टर स्वतः घाबरले आणि मग इमर्जन्सी ॲडमिट केलं. पुढील 48 तास महत्त्वाचे आहेत असं डॉक्टरांनी सांगितलं. पॉयझन शरीरात खूप मोठ्या प्रमाणात झालं आहे आणि आता काही वेळाने डॉक्टरांनी त्यांची कंडिशन बघितली. अगदी 0 गॅरंटी दिली. आता पुढे काय आम्हाला काहीच कळत नव्हते. आता पुढे काय? थोड्या वेळाने डॉक्टर पुन्हा म्हणाले, वाचतील असं वाटत नाही. प्रयत्न सुरू आहेत. त्या क्षणी माझ्या तोंडातून नकळत निघालं, डॉक्टर स्वामी आहेत ना, ते वाचवतील माझ्या आदेशला. ते म्हणतात ना, अशक्य ही शक्य करतील स्वामी. मग आता स्वामी काहीतरी चमत्कार नक्कीच करतील. ताई म्हणतात की माझा कधीच विश्वास नव्हता, पण नकळत माझ्या तोंडातून ते वाक्य कसं निघालं ते मलाही कळलं नाही. आणि तेथून पुढे माझा स्वामींचा धावा सुरू झाला आणि माझ्या तोंडात फक्त श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हे एकच वाक्य होतं. आणि त्यापुढे 48 तासात आदेश शुद्धीवर आला. पण प्रसंग भयानक होता. पण स्वामींनी त्यांची लीला दाखवली. त्यांनी त्यांच्या चमत्काराला सुरुवात केली होती आणि डॉक्टर म्हणाले, साक्षात देवांनीच यांना वाचवले आहे. आणि ज्या दिवशी आदेशचा डिस्चार्ज झाला तो दिवसही गुरुवारच होता. जसे की मी मनात म्हणायचे, स्वामी प्रत्येक गोष्ट तशीच करायची. आणि मग स्वामींची प्रचिती यायला सुरुवात झाली. ज्या दिवशी आमचा डिस्चार्ज झाला त्या दिवशी आम्ही घरी गेलो. त्या दिवशी आदेशला पुन्हा एक स्वप्न पडलं. स्वप्नात महाराज पुन्हा एकदा त्याला विभूती लावत होते. नंतर त्यावेळी त्याने मला हे स्वप्न सांगितले. नंतर बरेच दिवस असंच स्वप्न पडत आहे. याचा अर्थ काय असेल हे त्याने मला विचारलं. कारण त्यावेळेस मी स्वामींचा जप करत होते. मी स्वामींच्या सेवेत आले होते. मी घरातल्या त्या फोटोला त्या दिवशी हार लावला होता. स्वामींना दररोज पूजायचे. स्वामींची सेवा आता आयुष्यभर करायची असं मी हॉस्पिटलमध्येच ठरवलं होतं. आणि स्वामींमुळेच आदेश वाचला होता हेही खरं होतं. आदेशने स्वप्न सांगितलं त्यावेळी मी स्वामींजवळ हात जोडून उभे होते. ज्यावेळी मी स्वामींच्या फोटोकडे नीट पाहिलं तेव्हा स्वामींच्या फोटोतून चक्क त्या दिवशी विभूती बाहेर येत होती. त्या दिवशी तो चमत्कार मी माझ्या डोळ्यांनी पाहिला. खरं तर आम्ही सर्वांना खोटं ठरवत होतो, पण त्या दिवशी त्या क्षणाला साक्षात महाराजांनी प्रचिती दिली होती. स्वामी साक्षात असल्याचा तो पुरावा, तो चमत्कार बघून खरंच मी धन्य झाले. आणि त्यावेळी आदेशला ती विभूतीचं स्वप्न का पडत आहे ते मला कळून चुकलं. ती विभूती आदेशला लावली आणि तेथून त्याची प्रकृती अधिकच सुधारू लागली. त्या चमत्कारानंतर आम्हा सर्वांवर स्वामींची कृपा खूप मोठ्या प्रमाणावर झाली. मोठमोठे प्रोजेक्ट भेटू लागले. कशातच आम्हाला हार आली नाही. पुढे आम्ही जसे होतो तशी आमची एव्हाना त्यापेक्षा चांगली आमची परिस्थिती झाली, चांगली प्रगती झाली व मोठी होत गेली. बरीचशी स्वप्न आम्ही बघितली होती. अगदी तीही काही दिवसातच पूर्ण झाली. कधी असं वाटत होतं त्यावेळी आम्ही स्वामींवर अविश्वास दाखवला. स्वामींचे ते अनुभव ऐकून आम्ही स्वामींना खोटं ठरवलं होतं आणि त्यामुळेच हा भयानक प्रसंग आमच्यासोबत घडला होता. पण त्यामुळे स्वामी साक्षात असल्याची जाणीव झाली. खरंच स्वामी लीला अघटित आहे. स्वामी असतात, स्वामींचं असे चमत्कार करतात. या प्रसंगावर आदेशला आणि मला कळून चुकलं आहे. यापुढे मी आणि आदेश स्वामींचं सगळं काही करत असतो. अगदी सर्वच सेवा आमच्या सुरू असतात. गुरुवारी पंचपक्वान्नाचा नैवेद्य कधीच चुकत नाही. आणि जसा टाईम भेटेल, जसा आम्हाला वेळ असेल त्या प्रत्येक गुरुवारी आम्ही स्वामी मठात नक्कीच जाऊन येतो. स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी मठातली आरती कधीच चुकवत नाही. बाकी काही नाही जमलं तरीही आम्ही स्वामींच्या आरतीला कधीच चुकवत नाही. मग कितीही कामं असली तरी ती बाजूला सारून आम्ही स्वामींच्या आरतीला तेथे पोहोचतो. कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. काळ आला होता, वेळही आली होती.
मात्र स्वामी आमचे पाठीराखे होते हे त्या दिवशी आम्हाला खरंच कळून चुकलं होतं. भक्तांनो, अगदी अद्भुत असा हा अनुभव होता. ऐकून अगदी प्रत्येक क्षणाला अंगावर शहारे येतात. मित्रांनो, तुम्हाला आजचा हा अनुभव कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि असेच परिपूर्ण माहितीचे आणि स्वामींचे नवनवीन अनुभव पाहण्यासाठी आपल्या भक्तिमार्ग चॅनलला सबस्क्राईब करून स्वामी भक्तांना जॉईन व्हा. स्वामी भक्तांना स्वामी भक्त जोडूया आणि प्रत्येक कुटुंब स्वामीमय करूया. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच स्वामींच्या नवीन अनुभवामध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.